मागच्या तासामध्ये आपण विस्तार पाहिला, बरोबर आहे. विस्तार काय होतं? विस्तारामध्ये पदमालेतील सगळ्यात मोठी संख्या आणि पदमालेतील सगळ्यात लहान संख्या यांच्या फरकाचा आपण उत्तर काढून विस्तार शोधत होतो, बरोबर की नाही. म्हणजे याचा अर्थ काय की पदमालेतील एक लहान संख्या आणि एक मोठी संख्या घेत होतो आपण. बाकीच्या संख्यांशी काही देणं घेणं नव्हतं, म्हणजे पूर्ण संख्यांवर आधारित विस्तार नव्हता. पण चतुर्थक, त्यामुळे काय व्हायला लागलं की मधल्या संख्या सुरू लागल्या, म्हणून मग काय झालं, चतुर्थक विचलनाचा विचार पुढे आला. मग त्याच्यामध्ये काय झालं चतुर्थक विचलनामध्ये? चतुर्थक विचलनामध्ये काय केलं ते की दिलेल्या पदमालेतील प्रथम 1/4 संख्या आणि शेवटच्या 1/4 संख्या वगळून मधल्या ज्या संख्या राहतात त्या संख्यांचा अभ्यास करून चतुर्थक विचलन काढा. मग काय करतात त्यासाठी काय केलं जातं? चतुर्थक विचलनामध्ये तृतीय चतुर्थकातून प्रथम चतुर्थक वजा करून त्याची सरासरी काढली जाते. त्याला आपण म्हणतो चतुर्थक विचलन असं म्हणतो. आलं का लक्षात? फॉर एक्झाम्पल आता बघा, तुम्हाला दिलेली पदमाला 10, 20, 30, 40, 50, 60. जर दिलेली पदमाला ही समान असेल, सममिती असेल, तर काय होतं की त्याचं जे विभाजन आहे ते व्यवस्थित केलं जातं आणि बरोबर 50% आपण निवडू शकतो. समजा सममिती आहे आणि 40 ही संख्या काय त्याची मध्य, बरोबर त्याचे काय होतात मग भाग होतात आणि त्याचा 50% मधला जो भाग आहे 50%चा एवढा शिल्लक राहतो आणि बाकीचा भाग बाजूला असतो. पण जर समजा दिलेली पदमाला ही सममिती नसेल, असममिती असेल, तर मग 50% बरोबर उरणार नाही, कुठेतरी जास्त कुठेतरी कमी उरतं. आलं लक्षात? म्हणून चतुर्थक विचलनाचा अभ्यास करत असताना आपल्याला काय बघावं लागेल की तृतीय चतुर्थक आणि प्रथम चतुर्थक यांचं फरक करावा लागेल आणि त्याला भागिले 2 करावं लागेल. म्हणजे 2 कशामुळं? कारण की आपण 2 संख्या घ्यायला लागलो, तृतीय चतुर्थाचं एक उत्तर घ्यायला लागलो, प्रथम चतुर्थाचं एक उत्तर घ्यायलो. 2 संख्या घेतल्यामुळे त्याला 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केलं काय होतं? सरासरी निघते. ठीक आहे. आणि चतुर्थक विचलनाचं उत्तर कसं असतं? जेवढं कमी असतं तेवढं काय होतं, तेवढं ते त्या 50%च्या भागाशी जवळ जाणार असतं आणि जेवढं उत्तर जास्त असतं तेवढं ते 50%च्या भागापासून दूर जाणारं असतं. म्हणजेच काय, चतुर्थकाच्या गुणांकाचा विचार हा प्रामुख्याने केला जातो. चतुर्थक विचलनापेक्षा त्याचा गुणांक मोठ्या प्रमाणात उपयोगात आणला जातो. गुणांकाचा वापर जास्त केला जातो. अशा या चतुर्थकाचा जर समजा आपण विचार केला की त्याचे गुण काय आहे, कारण की आपण पाहिलं विस्ताराचे गुण आणि दोष दोन्ही पाहिले. आता मग चतुर्थकाचे गुण काय? तर चतुर्थकाचा पहिला गुण काय की चतुर्थकाचं जे विचलन जे आहे ते काय विस्तारापेक्षा चांगले, सोपं आहे आणि समजण्यासाठी सोपं आहे आणि व्यवस्थित आहे. ओके. दुसरा गुण काय की ते विस्तारामध्ये पहिली संख्या दिलेली नसेल, पदमालेतली पहिली संख्या दिली नसेल, इथं सुद्धा डॅश असेल आणि शेवटची संख्या पण दिली नाही, इथं डॅश असेल, तर मग काय होणार होतं की त्याचा चतुर्थक आपलं विस्तार काढणं शक्य नव्हतं. पण चतुर्थक विचलनामध्ये आपण काय करतोय की 50% वरचे खालची संख्या 1/4 निघून जाऊन जो उरलेला 50%चा भाग आहे त्याच्या आधारावर आपण चतुर्थक विचलन काढतो. त्यामुळे काय की पहिली संख्या आणि शेवटची संख्या, आरंभ आणि शेवट दिलेला जरी नसला तरी चतुर्थक काढता येतो. तिसरा गुण काय? तो म्हणजे चतुर्थक विचलनावर फार मोठ्या संख्येने किंवा फार लहान संख्येने कोणताही प्रभाव पडत नाही, चतुर्थक काढता येतो. पण अशा या चतुर्थकाच्या काही मर्यादा, काही दोष आहेत. पहिली मर्यादा अशी आहे की चतुर्थक विचलनात फक्त 50% अवलोकनांचाच विचार करतो, म्हणजे 50% संख्यांचा विचार, ह्या 50% संख्यांचाच विचार केला जातो, उरलेल्या 50% संख्याचा विचार होत नाही. म्हणजे सगळ्या संख्यांचा समावेश या ठिकाणी, सगळ्या अंकांचा, सगळ्या मूल्यांचा विचार करून गणित केलं जात नाही. हा त्यातला एक दोष किंवा ही त्याची मर्यादा आहे. त्यानंतर दुसरा काय की चतुर्थक विचलनाची गणितीय पद्धतीने पडताळणी करता येत नाही. गणित करून त्याचं गणितीय पद्धतीने काढलं उत्तर ओके बरोबर आहे का नाही हे याची पडताळणी करता येत नाही. आणि चतुर्थक विचलन मूल्य नसतं तर ते काय मूल्याची जागा राखतं. चतुर्थक विचलन हे मूल्य नसतं याचा अर्थ असा की हे जसं आपण मीन काढतो, मीन काढताना काय होतं, a जे उत्तर येईल ते समथिंग 32.5 वगैरे असं काहीतरी येत असतं, आहे की नाही. म्हणजे तो पॉइंट मध्ये म्हणा किंवा ॲक्युरेट दोन संख्यांच्या मध्ये 15 आणि
20 यांच्यामधली संख्या निघत असतो, आहे का नाही? किंवा गट दिलेले आहे तर त्याची मधली संख्या येत असते. पण इथे चतुर्थक विचलनामध्ये काय होत असतं की आपण काय करतो की Q1 किती आलं पाहतो आणि त्यानुसार त्याचा x कोशामध्ये CF मध्ये कुठे बसते बघतो, मग त्याचा x काय बघतो आणि त्याची जागा सांगतो की इथं तर उत्तर असावं. पण तसं नुसती जागा दाखवणं ऍक्च्युअली उत्तर देत नाही. हा एक त्याच्यातली दोष आपल्याला सांगता येईल चतुर्थक विचलनावर. मग अशा ह्या चतुर्थक विचलनाचं सूत्र काय आहे? तर अशा ह्या चतुर्थक विचलनाचं सूत्र जे आहे हे चतुर्थक विचलन बरोबर QD इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवाइडेड 2 डिवाइडेड काय केले म्हणजे आपलं त्याची व्याख्या काय की तृतीय चतुर्थक व प्रथम चतुर्थक यांच्यातील फरकाच्या सरासरीला आपण चतुर्थक विचलन, जेव्हा दोन संख्यांची वजाबाकी व्हायची तेव्हा दोन डिवाइड करावं लागतं तेव्हा सरासरी काढता येते. त्यानंतर चतुर्थक विचलनाचे गुणांकाचं काय वरचा भाग तसा बघा Q3 मायनस Q1 सेम वरचं खाली घेतलं मायनस ठिकाणी काय केलंय प्लस केलं, मायनस ठिकाणी काय आलंय प्लस आलंय. ओके. आणि चतुर्थक विचलनाचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो चतुर्थक विचलनापेक्षा त्याचा गुणांकाचा जास्तीत जास्त वापर केला जात असतो, उपयोग केला जात असतो. समजलं का? तर प्रत्यक्षात त्याचं गणित आपण आता याच्या पुढच्या तासामध्ये आपण पाहू.